नमस्कार, मी गणेश चिवटे. श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून 4थं वर्ष सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. या विवाह सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी वेळ दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊंनी वेळ दिलाय. माजी खासदार रणजितदादा निंबाळकरांनी वेळ दिलाय. ह्या निमित्ताने सगळ्यांचा लाभ व्हावा. महसूल मंत्र्यांना आम्ही विनंती केली, तुम्ही वेळ देताच सामाजिक कामाला, 1 तास 2 तास वेळ देऊन तहसील कार्यालय बसते तर लोकांच्या अडचणी सुटतात. त्या निमित्ताने त्यांनी आमच्या विनंतीला होकार देऊन महसूल मंत्री 2 तास तहसील ऑफिसला पण बसायचं मान्य केलेलं आहे. साधारण हा कार्यक्रम किती तारखेला असणार आहे आणि त्याचा वेळ कसा असणार? 10 मेला संध्याकाळी 6:15चे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे लग्न आहेत. आणि तहसीलचा कार्यक्रम कशा पद्धतीने? दुपारी 2 ते 4 निवेदन स्वीकारायचं. लोकांत नियोजन आहे महसूल मंत्र्याचं. आम्ही विनंती केली, 90% विनंती मान्य होईल. हा, जनता दरबार म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने येणाऱ्या समस्या मांडायच्या, त्याच्याचं उत्तर द्यायचं, अर्ज घ्यायचे, स्वीकारायची जबाबदारी असं डोक्यात आहे महसूल मंत्र्यांच्या. सामुदायिक विवाह सोहळ्याचं किती वर्ष आहे? साधारण 4थं वर्ष. 24, 25, 23, 24, 25 आणि 26 4थं वर्ष. साधारणतः पहिल्या वर्षी 21 झाले, दुसऱ्या वर्षी 23 झाले, तिसऱ्या वर्षी 25, 27 झाले, ह्या वर्षी 25 लग्न होत्या. साधारण आतापर्यंत हे सर्व जे नववधू असतात त्यांना मोफत यामध्ये काय काय संसार उपयोगी लागणारे त्यांचे मणिमंगळसूत्रापासून जोडवे असतील, बिछवे असतील, दोघांचे लागणारे कपडे असतील सगळे, परत मणिमंगळसूत्र असेल, चप्पल असेल, बूट असेल, मेकअपचं साहित्य असेल, सगळं आपण देतो. महसूल मंत्री येणार आहे. महसूल मंत्र्यांच्या अनुषंगाने मध्यंतरीच आमदार साहेबांनी सुद्धा कुठेतरी तिथं तहसील कार्यालयाची जागा आहे त्याची सुद्धा पाणी केली आहे. तिथं काय उद्घाटनाचा नाही, उद्या तर आता नियोजित कार्यक्रमात कसलेही उद्घाटन नाही. सर्वसामान्यांना भेटणे, त्यांची समस्या ऐकणे, आम्ही विनंती केली, एवढाच वेळ आहे आता फक्त. इथल्या काही समस्यांसंदर्भात आपण काय त्यांना सांगितलेलं आहे? नाही, इथं लोकल समस्या संदर्भात अजून काय दिलं नाही. सामान्य माणसाला वेळ द्यावा हे अपेक्षेने आपण त्यांना बोलू. आपण आपल्या पातळीवर काय करमाळा तालुक्यातले इतर काय समस्या असतील त्या संदर्भात आपण काय त्यांना बोललेलं आहात का? किंवा नाही, त्या समस्या सुद्धा महसूल संदर्भातल्या कोणतीही समस्या आम्ही अजून सांगितलं नाही. फक्त सामान्य माणसाला प्रशासनाकडे होणाऱ्या अडचणी किंवा प्रशासनाचे दिरंगे होत असत, एखाद्याला मत व्यक्त करायचं असेल महसूल मंत्र्यापर्यंत, त्यासाठी महसूल मंत्र्यांनी वेळ दिला. त्याची पत्रकार परिषद होणार आहे का? नाही, अजून निश्चित नाही. पालकमंत्री त्यांचं कार्यक्रम पत्रिका आज संध्याकाळपर्यंत येईल. महसूल मंत्र्याचे टेंटेटिव्ह कार्यक्रम आलेले आहे. या ठिकाणची जंगी नियोजन कसं झालेलं आहे, आपलं स्वरूप कसं असणार आहे आपलं सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्याचं? म्हणजे गेल्या 3-4 वर्षापासून आपण पारण्याला घोडे देतोय, डीजे असतो, 20,000 लोकांचे जेवणाचे नियोजन असतं, महाराज लोक असतील, तालुक्यातले सगळे मान्यवर मंडळी असतील, 20-25 हजार लोकांचे आशीर्वाद, ह्या पद्धतीने शाही विवाह सोहळा करायचं नियोजन राहतं. साधारणतः यावेळेस किती म्हणजे लोक किंवा किती नागरिक त्या ठिकाणी? 15 ते 20 हजाराच्या दरम्यान लोक येतील असं अंदाज. माझी पत्रकारांच्या माध्यमातून सगळ्याला एक विनंती, तालुक्यातलं 4थं वर्ष आमचं सामुदायिक विवाह सोहळा घ्यायचं, सगळ्यांनी उपस्थित राहून नववधूवरांना आशीर्वाद द्यावे हीच नम्र विनंती. या ठिकाणी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आहे, यामध्ये किती धर्मीय आशय, किती धर्माची किंवा बौद्ध आणि हिंदू 5 साधारणतः बौद्ध धर्मीय विवाह होतात आणि हिंदू 20 होतात.